आमची संस्कृती आम्हाला ते सुद्धा शिकवते की आईच्या उपकारातून वडिलांच्या उपकारातून सुद्धा उत्तीर्ण झालं पाहिजे. आणि मग ते कसं व्हायचं तर आईच्या उपकारातून वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होणं म्हणजे ते आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं, ते आहे तोपर्यंत सेवा करून गेल्यानंतर त्यांचे यथासांग विधी संपन्न करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. या मृत्यूलोकात जगाच्या पाठीवर ते सर्वश्रेष्ठ भक्ती जर कोणाची सांगितली असेल तर ती आईची आणि वडिलांची सांगितली. आई वडिलांची ज्याच्या जीवनामध्ये सेवा घडली, आई वडिलांची ज्याच्या जीवनामध्ये सेवा घडून त्यांचं यथासांग विधी संपन्न घडले, मला वाटते त्याला कोणत्याच देवाच्या समोर जाऊन डोकं टेकवण्याची गरज पडत नाही. एवढे उपकार आई वडिलांचे आहेत. विठ्ठल आईच्या वडिलांच्या आम्ही उपकारातून उत्तीर्ण झालंच पाहिजे. माझे ज्ञानोबर आहेत तर स्वतंत्र म्हणतात, सकल तीर्थाची दुरे जिये का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे आई आमच्यासाठी दैवत आहे दादा, वडील आमच्यासाठी दैवत आहे. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. ते न लगावे निर्ताशी, ते न लगावे कुंडली के काय केले, कुंडली के काय केले, कुंडली के काय केले, कुंडली के काय केले. आय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, कुंडली के काय केले, कुंडली के काय केले. जावे तीर्थासी, कुंडली के काय केले, कुंडली के काय केले. माय बाप केवळ काशी महाराज म्हटले, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडील सर्वश्रेष्ठ दैवत आहे. या जगाच्या पाठीवरती दुसरं कुठलं दैवत आहे? आमची आई आमचे वडील आमच्यासाठी सर्वस्व आहे म्हणून त्यांच्यासाठी सर्व करणं त्याला कृतज्ञता म्हणतात. तिडके परिवाराच्या अंतःकरणातला भाव आहे. आमचे वडील आमच्यासाठी सर्वस्व होते. कोरोनाच्या अगोदर त्यांचं जाणं झालं. कैलासवासी देवराम शिवराम तिडके कोरोनाच्या अगोदर जाणं झालं. आमच्याकडून त्यांचं पुण्यस्मरण करता आलं नाही. आम्ही घरात विधी केला. परंतु आमची आई गेल्यानंतर आम्हाला वडिलांची आठवण क्षणभर सुद्धा आम्ही वडिलांना विसरलो नाही. आमच्या वडिलांची आठवण तितकीच आहे. वडील आमच्यासाठी सर्वस्व होते आणि आमची आई गेली तर आमची आई सुद्धा आमच्यासाठी सर्वस्व होती. आमची आई सर्वस्व होती, वडील सर्वस्व होते असं म्हणायला अंतःकरण मोठं लागते. मायबापांनो लक्ष मायकडे ठेवा. इथे पावला पावलाला माणसं भेटतात. बाबा हो बाबा, हे जे तुम्हाला दिसतं ना सगळं याच्यात म्हातारा म्हातारीचं काय नाही बरं का. हे सगळं पठ्ठ्याने उभं केलं रामकृष्ण, सगळं पठ्ठ्याने उभं केलं. आमच्या आईला आमच्या बापाला आमच्यासाठी काय जमलं नाही. आमची आई आमच्यासाठी काही करू शकली नाही. आमचे वडील आमच्यासाठी काही करू शकलं नाही. पावला पावलाला आमच्या आईने आमच्या बापाने आमच्यासाठी काही केलं नाही असं म्हणणारी माणसं पाहायला भेटतात. आणि काय करायला पाहिजे, आईने काय करायला पाहिजे, काहीच केलं नाही म्हणणारी माणसं पाहायला भेटतात. तिथे तिडके परिवारासारखा आईची आणि वडिलाची कृतज्ञता व्यक्त करणारा परिवार भेटला का समाधान वाटतं. आणि मला एक कळत नाही की आईने आमच्यासाठी काय केलं पाहिजे आणि वडिलांनी आमच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून पोरं शेवटच्या तोंडाला बोलणार नाही बा म्हातारा तो काय केलं माझ्यासाठी. एक गोष्ट सांगू तुम्हाला, एक गोष्ट सांगू तुम्हाला, आई आणि वडील पोरासाठी काय करतात हे त्याचा हिशोब लिहून ठेवत नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही. नाही तर जसं आपण समरी करतो, कशी
जसं आम्ही प्रपंचाची समरी करतो, दिवाळीला किती खर्च आला, वर्षश्राद्धाला किती खर्च झाला, लग्नाला किती खर्च झाला, आपण फिरायला गेलो किती खर्च झाला, मागच्या महिन्यात किराण्याचा किती खर्च झाला, या महिन्यात किराण्याचा किती खर्च आहे. जसं आपण असं महिन्याच्या महिन्याला लिहून ठेवतो ना, तसं जन्म झाल्यापासून पोरासाठी काय काय केलं त्याचा हिशोब लिहून ठेवला पाहिजे. आणि ते ज्या दिवशी म्हणून ना म्हाताऱ्या तो काय केलं माझ्यासाठी, त्या दिवशी त्याच्या पुढे वही ठेवली पाहिजे, वाच काय केलं तुझ्यासाठी. हे आईचं अंतकरण नाही तसं, बापाचं अंतकरण नाही तसं की काय केलं हे सांगता येईल. आणि हाच त्याचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. ते म्हणतात बाबा हा लहान होता ना, रात्र रात्र लढायचा, याच्या तोंडात दात नव्हते, याला भूक जर लागली ना तर तेव्हा आम्ही याचं अन्न झालो. रात्र रात्र रडायचा, जोडीला झोका द्यावा लागायचा, आतरून ओल्लं करायचा बाबा, तेव्हा आम्ही याची रात्र झालो. बाबा असा लहानचा थोडा मोठा होऊन शाळेत जायला लागला तर याच्या हाताखाली आम्ही नोकर झालो. बाबा काय सांगाव, हळूच पुढे मोठा झाला तर कॉलेजला जायला लागला, मला हीच गाडी पाहिजे बाबा, मला हेच कॉलेज पाहिजे म्हणून हट्ट धरू लागला. तर आम्ही आयुष्यभर काबड कष्ट करणारे माणसं आईबाप त्याच्यासमोर कर्जबाजारी झालो. बाबा त्याला शाळा कॉलेज चांगलं करून लग्न झालं, सून घरात आली, आणि सून घरात आल्यानंतर लेकाचा संसार चांगला व्हावा, चांगला संसार लेकाचा पाहण्यासाठी आयुष्यभर कष्ट करणारे मायबाप आम्ही मुके झालो. एवढंच काय, नातू आला तर नातवाबरोबर खेळता यावं ना बाबा, खेळता यावं नातवाबरोबर म्हणून 70-75मध्ये काठी घेऊन चालणारा मी त्या नातवाबरोबर खेळता यावं म्हणून घोडा घोडा झालो. बाबा आता मरणाच्या तोंडाला एकच इच्छा आहे, माझी एकच इच्छा आहे. काय, मरणाच्या तोंडाला एकच इच्छा आहे, आमच्या म्हाताऱ्या मायबापाची यांनी काठी व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही. किती अपेक्षा आहे, अपेक्षा तर काहीच नाही. काहीच अपेक्षा नसताना सुद्धा त्यांच्यावरती केले जाणारे ॲलिगेशन्स हे म्हातारं आमचं एडेन करतं. आमची म्हातारी, एक गोष्ट लक्षात घ्या, माझे कीर्तनाच्या बाहेरचं बोलतो, वेळ तसा कमी आहे माझ्याकडे, कीर्तनाच्या बाहेरचं सांगतो. आम्ही आईची वडिलाचा सांभाळ का करावा, आम्ही फिटून फाट केली पाहिजे. फिटून फाट कळते का तुम्हाला, बोलणं कळतं का तुम्हाला, फिटून फाट केली पाहिजे. लहानपणी त्यांनी आम्हाला 10-15 वर्ष सांभाळलं ना, मग अगदी तसंच शेवटचे 10-5 वर्ष आम्ही त्यांना सांभाळलं पाहिजे. खरं की नाही. आम्ही लहान होतो, ऐका, आम्ही लहान होतो तर आम्ही लहान असताना आईने गावरान तुपाचा शिरा जीव लावून ठेवलं होतं, तिनं असं चमच्यावरून गावरान तूप, त्या गावरान तुपाचा शिरा करून तिने वाटीत आणून दिला. तर आईला फक्त पाणी घेऊन येऊस्तोवर तो शिरा आम्ही घरभर पांगून दिला. आईला इतका राग आला, पण आईने आमच्यावरती चापट नाही उगारली. तिनं परत दुसरा केला, तो फेकून दिला आणि दुसरा करून आपल्याला खाऊ घातला पोटाला. तिला आमची दया आली, तिनं आमची राग केला नाही. मायबाप ऐका, पुन्हा त्या आईने बोलायला लागला पप्या, तर पप्या बोलायला लागल्यानंतर आईला विचारता, आई हे काय, आई ते काय, आई ते काय. आईला राग नाही आला, आई सांगत राहिली, आईने त्याचा राग केला नाही. तिने जेवायला बसली तर तिच्या ताटासमोर तिने घाण केली, आईने राग केला नाही. कोणत्याच गोष्टीचा जर तिने आपला लहानपणात राग केला नाही, चांगला लहानचा मोठा होऊन 10-15-20 वर्षाचे होईपर्यंत तिने जर आमचा सांभाळ केला, तर शेवटच्या काळामध्ये एकच वाक्य म्हातारी 2 वेळा परत बोलते म्हणून तिचा राग करू नये. तिचा शेवटच्या काळात आम्ही 5 वर्षाचा सांभाळ केला पाहिजे. म्हातारा परत तेच वाक्य बोलतं म्हणून आम्ही तिचा राग नाही केला पाहिजे. म्हातारा घरात घाण करतं म्हणून डांगऱ्या बाहेर नाही मारतायत का तुला, अरे घरात घाण करतो म्हणून आम्ही सहज ओरडतो. पण एक गोष्ट ऐकून जा दादा हो, आम्ही लहान होतो आणि जुना काळ होता, जुनी माणसं बसलीत, ट्रॅक्टरमध्ये बसून वराड जात होतं आणि भाऊबंदाच्या लग्नाला म्हातारी आपल्याला घेऊन गेली होती. गाठीचं लुगडं घालणारी माय आपल्याला लग्नाला घेऊन गेली होती. प्रसंग नजरेसमोर ठेवा, प्रत्येकाच्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. माय लग्नाला गेली होती, टाळी वाजली, लग्न लागलं आणि बुंदी एवढी अप्रूप होती की बुंदी म्हणलं की खाऊ किती नेऊ किती असं व्हायचं. त्या काळात पंक्तीला आपली आई जेवायला बसली तर 2000 लोकांच्या पंक्तीला जेवायला बसलेली माय मांडीवरती घेऊन बसली होती आणि ताटात बुंदी आली होती. बुंदी ताटात आली तर आपण आईला म्हणायला लागलो, आई ग मला जीव घाल ना, मला बुंदी आवडते, आई घाल ना ग. आई आपल्या तोंडाला बुंदी लावत होती. ऐका रे दादा हो, अर्ध जेवण झालं होतं आणि अर्ध जेवण झाल्यानंतर आपण तिच्या मांडीवरती बसून तिच्या मांडीवर घाण केली होती. 2000 लोकात बसलेले माय, शेजारी बसलेल्या बायांनी पटापटा नाकाला पदर लावला होता. आपली आई लाजली नव्हती, किळस आली नव्हती, उठली आणि उठून टँकरवरती नेऊन तिनं धुवून काढलं आपल्याला. माय बापा माफी मागून एक वाक्य बोलतो, धुवून काढून परत जेवायला येऊन बसली तर ज्या हाताने तिनं आमचं ढोंगण धुतलं ना, त्याच हाताने पुन्हा जेवायला लागली. पण तिला किळस आली नाही, लाजही वाटली नाही. ती माय ज्या दिवशी घरात घाण करते त्या दिवशी आम्ही नालायक माणसं तिला म्हणतो, डंगरे तुला बाहेर मारता येत नाही का. एक गोष्ट माझी लक्षात घेऊन जा, आजचं कीर्तन खूप मोजक्या वेळेचं आहे, पण एक वाक्य माझं आयुष्यभर लक्षात ठेवा.
तुमच्या आयुष्यात नाही तुम्हाला एखाद्या देवाची भजन पूजन करता आलं, नाही तुम्हाला कोण्या संताची सेवा करता आली, नाही तुम्हाला मंदिरात तीर्थयात्रेला जाता आलं ना, तर अजिबात जाऊ नका. पण घरात असलेल्या आईची आणि वडिलाची सेवा केल्या वाचून मरू नका, लक्षात ठेवा. कारण तुमच्या आयुष्यभर जे हात आईची सेवा करतील, जे हात बापाची घाण साफ करतील, नारदाच्या गादीवरून शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, जे हात आईची घाण स्वच्छ करतील, बापाची घाण स्वच्छ करतील, ते हात पुन्हा कधीच जगासमोर पसरावे लागणार नाही. एवढे मोठे आशीर्वाद देऊन जातील आईबाप, एवढे मोठे आशीर्वाद देतील. आणि आम्ही आयुष्यभर कष्ट केलेल्या मायबापाला सहज विचारतो तू काय केलं, ती सांगते नाही. आयुष्यभर तू यासाठी काय केलं शब्दात कसं सांगायचं तुला? दादा अरे जीवन वेचलं तू यासाठी, जीवन. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले. नाही का? माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला शिकाळ. माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला शिकाळ. तुझे जीवन भर पुरविले लाड, राहुनी उपवासी सांग सकाळ. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ कशाला. तुझ्यासाठी काय नाही केलं दादा. अरे एवढं सगळं करून जर अपकाराची भावना ठेवली असेल तर कसा आशीर्वाद द्यायचा तुला? आमच्या श्रीरामपूरला एक वृद्धाश्रम आहे. मी नेहमी सांगतो त्या वृद्धाश्रमात एक मागच्या वर्षी एक म्हातारी आली, शेवगाव तालुका आहे. तर त्या वृद्धाश्रमात मी नेहमी जातो, ते आमचे मित्र आहेत, ते चालवतात. ते एक म्हातारी नवीन आली म्हणून मी तिला विचारलं, आई तू नवीन दिसते, बाकी परिचित आहेत माझे. म्हातारी म्हणे नवीन आहे. म्हटलं कुठली आहे? म्हणे शेवगावची आहे. म्हटलं काय ग माई तू वृद्धाश्रमात आली, मुलं बाळ? म्हणे 3 आहेत. काय करतात? म्हणे एक शेती करतो, एक वेटरनरीचा डॉक्टर आहे, एकाचं गावात छोटंसं दुकान आहे. म्हटलं का ग माय 3 लेकरं असून सांभाळत नाही, तुला असं वाटत असेल कशाला नाराज आम्हाला जन्म दिला? त्या म्हातारीचं वाक्य ऐकून जा महाराज. काय म्हातारीचं अंतकरण आहे, काय बापाचं काय आईचं अंतकरण राहते. ती म्हातारी म्हणते भाऊ अरे माझे पोर आहे, मी पाहिल त्यांचं काय करायचं, तू नको मला सांगू. ज्या पोरांनी म्हातारीला घराच्या बाहेर काढून दिलं, जे पोरं म्हातारीला आणून महिना झाला पोच करून त्यांचा परत फोन आला नाही, त्या पोरांचं सुद्धा कधी वाईट होऊ नये असं जर चित्तात कोणी असेल तर ते 2च अंतकरण आहेत, एक आईचं असतं आणि एक बापाचं असते दादा. आणि म्हणून आयुष्यभर त्यांच्या सेवेत राहिलं पाहिजे. आज हा परिवार, तिडके परिवार, जो आपल्या आईची कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्या वडिलांची कृतज्ञता व्यक्त करतो. काबाड कष्ट केलेले आमची आई, काबाड कष्ट केलेले आमचे वडील, त्यांच्यासाठीचा सोहळा हा भव्य दिव्य झाला पाहिजे, नयनदीप झाला पाहिजे. बाबा कार्यक्रमात कुठली गोष्ट कमी पडणार नाही, कारण आमच्या आई वडिलांनी आम्हाला आयुष्यभर काही कमी पडू दिलं नाही. ही कृतज्ञता माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबरायच्या ठिकाणी वडिलांबद्दलची कृतज्ञता आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणतात ना, माझ्या वडिलाची मिरासी ग देवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा माझ्या वडिलांची मिरास आहे काय? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दरवंटा.